एकच झाड आहे सोयाबीनचं. हे बघा याला किती माल आहे, हा बघा बरं पूर्णच्या पूर्ण आपण जर बघितलं तर हा पूर्ण एका झाडाचा माल आहे. 2-250 शेंगे याला. आणि असं आता आपला जर सोयाबीनचे प्लॉट जे आहेत यावर्षी जे खराब झाले त्या ठिकाणी जर असं सोयाबीन असतं तर आपल्याला काही ना काही तर पदरात पडलं असतं. मी म्हणेन हलक्या हाती जर चांगली जमीन असेल आणि जर चांगलं नियोजन करणारा शेतकरी असेल तर 13-14 क्विंटलला 12-13 क्विंटलला तर कुठंच मरण नाही, पण 13-14 क्विंटलपर्यंत पण शेतकरी जाऊ शकतात अशा व्हरायटीसोबत. हे नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आपला शेतकरी मित्र आकाश डांगे आणि आपण पाहता कृषी मंथन. कृषी मंथन या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून शेती जगतातील नवनवीन माहिती घेऊन मी तुमच्यासमोर वेळोवेळी उपस्थित राहतच असतो. त्या अनुषंगानं लाखोंच्या संख्येनं जे प्रेम देतात त्याबद्दल खरंच तुमचं मनापासून खूप खूप आभार मित्रांनो. भरपूर शेतकऱ्यांनी आपल्या प्लॉटला व्हिजिट दिलेली आहे, जे की हळद असेल किंवा सोयाबीन असेल. त्यामध्ये एक व्हरायटी सोयाबीनची यावर्षी जी आपण नवीन पद्धतीनं आपल्याला बियाणं मिळालं आणि त्याचं जे आपण प्लॉट डेव्हलप केला आहे तो प्लॉट मी आज या व्हिडिओमध्ये दाखवतो आहे. हा खरं तर मला प्लॉट थोडा अगोदरच दाखवायचा होता, परंतु माझी तब्येत व्यवस्थित नसल्या कारणास्तव मी तो प्लॉट तुम्हाला दाखवू शकलो नाही. आणि आता सोयाबीनची कापणी चालू आहे, त्या अनुषंगानं आत्ता हा प्लॉट मी तुम्हाला दाखवून देतो, कारण भरपूर शेतकऱ्यांनी इथं येऊन हा प्लॉट बघितलासुद्धा होता. आणि बघितल्याच्या नंतर त्यांचं असं रिक्वायरमेंट होतं की सर तुम्ही हा प्लॉट शेतकऱ्यांना पण दाखवा, त्यांना खूप सारा फायदा होईल. तर हे एक निवड पद्धतीनं तयार केलेलं बियाणं आहे, आपल्याला मध्य प्रदेशवरनं हे मिळालं होतं. या व्हरायटीला कुठल्याही प्रकारचं नाव नाही, मी फक्त या व्हरायटीचे काही तुरळक तुम्हाला वैशिष्ट्य सांगतो आणि याचा एकदा तुम्हाला माल दाखवतो. खरंच आश्चर्यचकित करणारा हा सोयाबीनचा वाण आहे मित्रांनो. तर अगोदर हे तुम्ही बघून घ्या, हे पूर्णच्या पूर्ण याच्यामध्ये आपण याची टोकन केलेली आहे सोयाबीनची. तर तुम्ही आता जर बघितलं तर पूर्ण तुम्हाला फक्त नुसते शेंगाच पाहायला मिळतील. वाढ पण किती झालेली आहे आणि हे एक एक झाड आहे. इथं आपण जे अंतर होतं हे 2 तासामधलं अंतर 1.5 फूट ठेवलेलं आहे. आणि हे जे 2 झाडं आहेत याच्यामध्ये 9 इंचाचं सोयाबीन आपण टोकन केलं आहे. 9 इंचावर 2-2 बियाणं आपण टोकन केलं होतं. तर अशा पद्धतीमध्ये आता तुम्ही एक विचार करा, इथं तूर आहे, तूर पण ही नवीनच व्हरायटी आहे. ही तूर आहे, तूर झाल्याच्यानंतर इथं सोयाबीन आहे, इकडं संत्र्याची झाड आहेत. इतकी दाटी असून सुद्धा बघा याच्यामध्ये किती माल तुम्हाला पाहायला मिळतो. आता मी एका ठिकाणी तुम्हाला माहिती आहे की एका ठिकाणी मुळीच उभं राहून मी तुम्हाला अजिबात प्लॉट दाखवणार नाही, कारण मी पूर्णच्या पूर्ण प्लॉट तुम्हाला फिरून दाखवतो. आता बघा इथं एक मूठ कापलेली आहे. आता संत्र्याच्या झाडाखालची ही मूठ बघा, शेंगा निस्ते तुम्हाला याच्यामध्ये शेंगा पाहायला मिळतील. कारण सध्या जर महाराष्ट्राचा आपण जर विचार केला तर मर रोग आकस्मिक जी मर सोयाबीनवर आली किंवा काही काही भागामध्ये येलो मोजक आला, त्यामध्ये भरपूर साऱ्या शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. आणि ती जी सोयाबीन आहे ते सगळी हातातून गेली किंवा काहीच कामाची राहिली नाही. आता जर बघितलं शेंगा सोयाबीनला चिपटे आहेत, जसे की काही KDSचे वनं. आता याच प्लॉटच्या शेजारी आपला एक 992चा प्लॉट आहे, KDS 992चा फुले दुर्वा ज्याला आपण म्हणतो. तर त्याच्या शेंगा भरल्या नाहीत मित्रांनो, त्याच्या चिपटे शेंगा राहिलेल्या आहेत. कारण ही लॉंग व्हरायटी असल्यामुळं काय आहेत की ह्या दुसऱ्या बाकीच्या व्हरायट्या यावर्षी येलो मोजक असेल किंवा आकस्मिक जी मर आले त्यामध्ये या सोयाबीनचे जे KDSचे वाण आहेत त्यामध्ये ते फेल ठरलेले आहेत. तर आता 992चं जे आपलं सोयाबीन आहे तिथं आपल्या चिपट्या झाल्यात, पण तिथंच हा शेजारी प्लॉट असून याच्यामध्ये कुठल्याच प्रकारची शेंग चिपटी नाही. पण पूर्णच्या पूर्ण बघून घ्या, इथपासून ते पूर्ण शेंड्यापर्यंत तुम्ही बघितलं तर पूर्णच्या पूर्ण शेंगा आहेत. आता मी तुम्हाला पूर्णच्या पूर्णच प्लॉट फिरून दाखवतो. अशा पद्धतीत आता इथं सोयाबीनची कापणी आहे बघा. याच्यात पूर्ण तुम्ही जर लक्ष केलं बारकावेने, तर कॅमेऱ्यात कसं दिसतंय काय सांगता येत नाही, पूर्णच्या पूर्ण आपल्याला नुसत्या शेंगा पाहायला मिळतील. आणि याच्यात दाटी किती आहे, संत्रा आहे, सगळं आहे. जर रिकाम्या रानावर जर आपण प्लॉट हा केला तर एकदम जबरदस्त होऊ शकतो. आता इथं बघा मशीन तिकडे समोर लावलेली आहे, मशीन आहे. आता मशीननं आपल्याला सोयाबीनची कापणी करायची. काल थोडंसं डेमो आपण करून बघितला तर व्यवस्थित कापल्या जाते. आज आपल्याला याला कापणी चालू करायची. तर अशा पद्धतीमध्ये हे सोयाबीनची व्हरायटी आहे भरपूर. आता ही व्हरायटीचं खूप चांगले वैशिष्ट्य असे आहेत की पहिली गोष्ट हिचे रुंद पानं आहेत, म्हणजे थोडे पतले आहेत, बारीक आहेत, असे जाड गोल गोल नाहीत. त्यामुळं हे बघून घ्या, इथं पानं पण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. असे बारीक पानं आहेत असे, हे असे. त्यामुळं काय आहे, पानं रुंद बारीक असल्यामुळं सूर्यप्रकाश हिला व्यवस्थित भेटतो, त्यामुळं जास्त करून किडींचा वगैरे याच्यावर प्रॉब्लेम येत नाही. अशा पद्धतीची ही व्हरायटी आहे. ऊन लागतं हिला. आता बघा तुम्ही पूर्णच्या पूर्ण मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. बघा हे पूर्ण जो आपण जर बघितलं तर पूर्ण निस्ते शेंगा तुम्हाला या प्लॉटमध्ये पाहायला मिळतील. हे बघा आता हे एक एक झाड बघा किती मोठं झालं. आता या झाडाला आरामशीर 200-250 शेंगा आपल्याला पाहायला मिळतात. बघून घ्या पूर्णच्या पूर्ण हे झाडच किती मोठं झालं. हे बघा हे बघा
म्हणजे टोकन जर व्यवस्थित झाली, आता हा प्लॉट जर आम्ही जेव्हा लागवड केली होती तेव्हा हा प्लॉट म्हणजे पूर्णच्या पूर्ण पावसाने पूर्ण खराब झाला होता. म्हणजे लागवड केली आणि भरपूर सारा पाऊस झाला आहे. बघून घ्या ही पाणी त्यावेळी इथून पूर्णच्या पूर्ण भरपूर जणांनी बघितलं सुद्धा आहे हे लाईव्ह. पूर्ण पाणी इथून वाहून गेलं होतं. आम्हाला असा प्रश्न पडला होता की हे सोयाबीन ठेवावं की मोडावं, पण आम्ही विचार केला की परत एकदा जर हे सोयाबीन मोडलं तर परत येणार नाही व्यवस्थित. त्यामुळे आम्ही तो प्लॉट तसाच ठेवला आणि नवीन बियाणं होतं त्यामुळे बियाणंसुद्धा आपल्याकडे दुसरं नव्हतं. तर आता आपण हे बियाणं बघा, याचा प्लॉट कसा डेव्हलप झाला. हे बघा झाडं, हे बघा मित्रांनो, माल पूर्णच्या पूर्ण आणि याच्यावर कुठल्याही प्रकारचा रोग किंवा आता आपण जर बघितलं तर शेतात गेलं तर आता जे आकस्मिक सोयाबीनवर मर आले त्याने काय झालं की सोयाबीनची जी पानं आहेत ती डायरेक्ट सोयाबीनला चिपकून बसलीत आणि शेंगा आहेत त्या चिपटे झालेत. आता बघा मी शेंड्याची शेंग तुम्हाला फोडून दाखवतो. याच्यामध्ये पण सोयाबीन आहे, हे बघा ठोकरदाणे आहेत, म्हणजे मीडियम दाणा आहे, जास्त ओव्हर साईजचा पण दाणा नाही. पण हे बघा हे सोयाबीनचं आता एकच झाड आहे, हे बघून घेतो मी, हे एकच झाड आहे, पूर्णच्या पूर्ण शेंगा बघा. कारण लागवड जर याची व्यवस्थित झाली, टोकन जर झाली तर एकदम चांगल्या पद्धतीचं उत्पन्न देणारी व्हरायटी आहे. आता भरपूर जणांना वाटेल इतक्या सकाळ सकाळ व्हिडिओ बनवतायत यांना बियाणं विकायचं असेल तर अजिबात माझा मुळीच हेतू नाही आहे मित्रांनो. भरपूर शेतकऱ्यांना हे बियाणं अगोदरच बुकिंग केलेलं आहे. बियाणं विकण्याचा माझा मुळीच हेतू नाही आहे, कारण तुमच्या आशीर्वादानं माझ्याकडं पुष्कळ काही आहे आणि आता ती आहे तीच मला पुष्कळ आहे. कोणाला जर लागत असेल तर ते घेऊ शकतात माझ्याकडून. कोणालाही वैयक्तिक बियाणं खरेदी करण्यासाठी जबरदस्ती नाही, कारण आता यूट्यूब असेल, फेसबुक असेल, भरपूर जणांना वाटतं की असा व्हिडिओ आला की काहीतरी त्यांचं बियाणं विकण्याचा काहीतरी धंदा असेल. काही अजिबात काहीही घेणं देणं नाही. तुम्ही बियाणं घेतलं तरी मला काही हरकत नाही, नाही घेतलं तर त्याच्याहूनही काही हरकत नाही. तुमच्या आशीर्वादाने मला खूप काही आत्तापर्यंत मिळालेलं आहे. त्यामुळं बियाणं घेण्यासाठी माझी मुळीच कोणाला जबरदस्ती नाही. फक्त मी व्हरायटी दाखवतोय. तुमच्या एरियामध्ये जर कुणाकडे अशा व्हरायटी असतील तर तुम्ही सुद्धा निवड करून ते बियाणं आपल्याकडे ठेवा, जेणेकरून आपल्या उत्पन्नामध्ये वाढ झाली पाहिजे. कारण आता तुम्ही मी हे प्लॉट दाखवण्यामागचं एकच असतं की आंतरपिकामध्ये संत्रा घेतला आहे, तूर घेतले, त्याच्यातच हे सोयाबीन घेतले. नाही तर आपल्याकडे बगीचा म्हणलं की लोक सर्रास शेती खाली ठेवतात आणि हे असं न करता याच्यामध्ये आता हे उत्पन्न बघा, हे एकच झाड आहे सोयाबीनचं. हे बघा याला किती माल आहे, हा बघा बरं. पूर्णच्या पूर्ण आपण जर बघितलं तर हा पूर्ण एका झाडाचा माल आहे. 2-250 शेंगे याला. आणि असं आता आपलं जर सोयाबीनचे प्लॉट जे आहेत यावर्षी जे खराब झाले त्या ठिकाणी जर असं सोयाबीन असतं तर आपल्याला काही ना काही तर पदरात पडलं असतं. मी म्हणेन हलक्या हाती जर चांगली जमीन असेल आणि जर चांगलं नियोजन करणारा शेतकरी असेल तर 13-14 क्विंटलला, 12-13 क्विंटलला तर कुठंच मरण नाही, पण 13-14 क्विंटलपर्यंत पण शेतकरी जाऊ शकतात अशा व्हरायटीसोबत. हे चांगल्या पद्धतीचं जर नियोजन केलं तर आणि पाऊस म्हणजे वातावरण व्यवस्थित राहिलं. आता हे बघा पूर्णच्या पूर्ण पाण्याने हा जो वळमणीचा पट्टा आहे आपण उभं इथून बघितलं तुम्ही तिथं तूर पण तुम्हाला दिसणार नाही, कारण का तर पूर्ण पाण्याने वाहून गेलं होतं. तरी माल पहा आहे पूर्ण. मी एक झाड तुम्हाला मुळीच दाखवत नसतो, हे बघून घ्या. पूर्णच्या पूर्ण इकडं जर आपण लक्ष केलं तर बघा पूर्ण तुम्हाला नुसते शेंगा पाहायला मिळतील या प्लॉटमध्ये. हे बघा पूर्ण नुसतं मालच आहे याला, तरीसुद्धा पाण्याने हा प्लॉट पूर्णतः खराब झाला होता. आता इकडून या साईडला बघा पूर्ण तुम्हाला शेंगा पाहायला. एका ठिकाणी तर मी मुळीच दाखवत नसतो, तुम्हालाही माहिती आहे. कारण कोणतीही जी गोष्ट असते ती ओरिजिनल खूप दिवस टिकत असते, डुप्लिकेट जास्त दिवस टिकत नसते. त्यामुळं ओरिजिनल गोष्ट किती दिवस टिकत असते. आता हे बघा मित्रांनो, हा माल बघा पूर्णच्या पूर्ण. आता याला तर 400-500 शेंगा असतील, जास्त असतील पण अंदाजे. हे बघा असं जर सोयाबीन आलं तर आपल्याला 2 पैसे नक्कीच चांगले मिळतील. त्यामुळे व्हरायटी एकदम चांगल्या प्रकारची आहे. कोणाला जर बियाण्यासाठी घ्यायचं असेल किंवा बियाणं लावून पुढं तयार करायची असेल तर प्रायोगिक तत्वावर ती नक्की करू शकतात. या व्हरायटीचं नाव अद्याप मला माहिती नाही आणि मला तिकडून समोरून काही सांगितलेलं नाही आहे कोणी. आता भरपूर जण म्हणतात की व्हरायटीचं नाव सांगा, व्हरायटीचं नाव सांगा. मला व्हरायटीचं नाव अजूनपर्यंत आलं नाही. आता भरपूर जणांनी आपल्या इकडं अमेरिकन काही अशा नवीन व्हरायटीचे नावं ठेवलेले आहेत, पण हिचं नाव अजूनपर्यंत मला माहिती नाही. त्यामुळं मी कोणाला वैयक्तिक सांगू शकत नाही आहे की याचं नाव काय आहे. तुम्हाला काही याचं नाव ठेवायचं असेल तर ठेवा. कारण मी समोर जेव्हा त्यांना इन्क्वायरी केलं होतं ते म्हणले की सर हे निवड पद्धतीनं तयार केलेलं बियाणं आहे, आम्ही आत्तापर्यंत याचं काही पेटेंट घेतलेलं नाही, त्यामुळे हिला कोणती व्हरायटी आम्ही नाव दिलेलं नाही. तुम्हाला द्यायचं असेल तर द्या, पण मी पण अजून नाव दिलेलं नाही. तुम्हाला काही द्यायचं असेल तर देऊ शकता. हे बघा हे पूर्णच्या पूर्ण काही मोठी ह्या कापून टाकल्यात. हे बघा एक झाड आहे, हे बघा वाढ किती आहे पूर्ण आणि माल एकच नाही. हे बघा पूर्णच्या पूर्ण
2-2.5 शेंग आपल्याला पाहायला आरामशीर मिळते बघा. पूर्ण नुसते शेंगाच तुम्हाला आता पाहायला मिळतील, कारण भरपूर जणांचा हा प्लॉट पाहण्याची इच्छा होती. हे बघा मित्रांनो, हे बघा पूर्णच्या पूर्ण तुम्हाला या प्लॉटमध्ये हा एकच झाड आहे या साईडला. बघा हे बघा पूर्णच्या पूर्ण चांगला जर डेव्हलप केला तर तुम्हाला खूप चांगल्या प्रकारचं ॲव्हरेज याच्यामध्ये मिळू शकतं. आता हा आपला पूर्ण असा इकडं समोर पूर्णच्या पूर्ण प्लॉट आहे सोयाबीनचा. आता इथून मी तुम्हाला हळदीचा दाखवतो थोडासा. आता बघा मित्रांनो, हेच सोयाबीन आपण हळदीतसुद्धा केलं आहे. आता इथं बघून घ्या, संत्रा आहे, याच्यात 3 बेड हळदीचे केलेत. हळद पण 1 नंबर क्वालिटी बघून घ्या. हे बघा सकाळ सकाळी हा व्हिडिओ बनवतोय खास करून तुमच्यासाठी. बघा हे स्टंप एक्सपर्ट आणि जम्बो जे आपले हळद पिकाचे स्पेशल औषधं जे आपल्याकडे मिळतात त्याचे हे रिझल्ट आहेत. आज हळद आहे बघा, आणि याच्यामध्ये हे सोयाबीन केले, म्हणजे जी स्पेस रिकामा राहू नये त्याच्यामध्ये हे केलं. हे बघा यालासुद्धा माल बघा. आता इथं तुम्हाला व्यवस्थित स्पष्ट दिसेल सगळं. हे बघा माल. आणखीन या व्हरायटीकडून काय अपेक्षा आहे आपल्याला? पूर्णच्या पूर्ण आपल्याला जर बघितलं, इतके आता संत्र्याच्या वरी झाड आहे तरी पण याला माल बघा. हे शेंगा बघा. म्हणजे अशा पद्धतीची ही व्हरायटी आहे. जर टोकन केली व्यवस्थित आणि चांगली जर नियोजन फवारणीचं वगैरे घेतलं आणि वातावरण व्यवस्थित राहिले तर खूप चांगल्या प्रकारचं ॲव्हरेज या व्हरायटीचं येऊ शकतं. कोणाला जर या व्हरायटीचं बियाणं पाहिजे असेल तर नक्की माझ्याशी खाली नंबर देतो, त्या नंबरला संपर्क करू शकता. वैयक्तिक कोणी बियाणं घ्यावं अशी माझी मुळीच कोणालाही जबरदस्ती नाही आहे. हळद आणि अद्रक पीक असेल त्याच्यासाठी सुद्धा आपल्याकडे स्पेशल प्रोडक्ट मिळत असतात, ते सुद्धा लागले तरी तुम्ही फोन करून माझ्याशी संपर्क करू शकता. अशा पद्धतीचा प्लॉट आहे. काही कोणी पिकासंदर्भात काही अडचण असेल काही असेल तर मला नक्की कमेंट करू शकता. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि इतर शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवा. धन्यवाद.